कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात, खेडजवळ जगबुडी पुलावर कार धडकली संरक्षण कठड्याला। पोलादपूरमधील साखर सुतारवाडी पुनर्वसनासाठी आत्मदहनाचा इशारा, शासनाकडून ठोस कार्यवाहीची मागणी। खेडमधील कळंबणीतील रेल्वे मार्ग धोकादायक, ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा। आणि राजापूरमध्ये 97 वर्षीय वृद्धाने फडकवला तिरंगा, सखाराम साळवी यांनी हर घर तिरंगाचे केले स्वागत। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ भरणी नाक्यावरील जगबुडी नदीच्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। आज सकाळी मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एका टाटा कारला खड्ड्यांमुळे अपघात झालाय। खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी संरक्षण कठड्याला जाऊन धडकली आहे। सुदैवानं गाडीतील एअरबॅग्स उघडल्यानं 2 महिला आणि 1 पुरुष प्रवासी सुखरूप बचावले आहेत। गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची वाहतूक सुरू होण्याआधीच या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागानं तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना मदत केली। तसेच महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले। राजापूर तालुक्यातील मेटगव्हाणे चिरेखनी स्टॉपजवळ एका टेम्पोचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 महिला गंभीर जखमी झाल्यात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघरणहून बागकामासाठी जानशी पठारकडे निघालेल्या महिलांच्या टेम्पोला समोरून येणाऱ्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला। त्यामुळे टेम्पो सुमारे 100 ते 150 फूट फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला। या अपघातात टेम्पोमधील महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाले। तसेच टेम्पो चालक आणि केबिनमधील काही पुरुष प्रवासी देखील जखमी झालेत। जखमींना तातडीने जैतापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, परंतु गंभीर जखमी असल्यानं त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यात मदत केली। स्थानिक नागरिकांनीही जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली। या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली। सागरी पोलीस पुढील तपास करत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू माफिया, जमिनीचे घोटाळे आणि अवैध उत्खनन यांचं थैमान सुरू असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे। महसूल मंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कारवाई झाल्यास जिल्हावासियांच्या वतीनं नागरी सत्कार करू असं ते म्हणाले। जिल्ह्यात अवैध लोह खनिज उत्खनन, जमिनीचे गैरव्यवहार आणि वाळू चोरी प्रकरण होत आहेत। हे कोण करत आहे याचा शोध घेऊन कारवाई करावी, यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा हा होत आहे आणि त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणामध्ये अवैध लोहखनिज मायनिंग हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये होत आहे। आणि याबाबत जिल्हा प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार आणि राज्य शासनाला सुद्धा, संबंधित विभागाच्या मंत्र्यांना सुद्धा अनेक पत्रव्यवहार हे त्या निमित्तानं करण्यात आलेले आहेत। खरं तर या जिल्ह्यातलं जे सासोली जमीन घोटाळा आहे, याबाबत तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आवाज उठवला, जमीनदारांनी आवाज उठवला, अनेक आंदोलनं केली, अनेक निवेदनं, अनेक पत्रव्यवहार केले। मी त्यांच्यासोबत होतो। अनेक वेळा ज्यावेळी मोजणी झाली, शेतकऱ्यांच्या हरकती असताना सुद्धा, जनतेचा विरोध असताना सुद्धा मोदी निरीक्षकांनी
अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या मोजण्या केल्या आणि तशा पद्धतीनं हे जे कोण लँड माफिया आहेत, हे कोण जे जमीन मोजणी करणारे जे अधिकारी आहेत, हे जे काय रजिस्टर ऑफिसमध्ये जे खोटे दाखले करून खरेदी करतायत, हे जे कोण लोक आणि त्याचं अवैध वाहतूक करतायत, हे जे कोण वाळू माफिया आहेत, या सगळ्या बाबतीत ते जाहीरपणाने बोलले. त्याचं वृत्तपत्रामधनं आलेलं आहे. अधिकाऱ्यांसमोर त्यांनी बैठक केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे सरकार या कारवाईच्या आड येणार नाही, कुठलंही राजकीय संरक्षण त्या ठिकाणी मिळणार नाही, ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि जर असं त्या ठिकाणी होत असेल आणि ह्या ॲक्शनवर जर त्या ठिकाणी निर्णय होत असेल तर मी जाहीरपणानं सांगतो, सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार आम्ही त्या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये करू. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे एका गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला. 2021 मध्ये झालेल्या दरड दुर्घटनेमुळे विस्थापित झालेल्या गावातील नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. प्रशासनाने वाडीतील घरे धोकादायक घोषित केल्यामुळे 44 कुटुंबांना गेल्या 4 वर्षांपासून भाड्याच्या घरात राहावे लागते. वारंवार मागणी करूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. स्वातंत्र्यदिनी पुनर्वसन स्थळावरच सरळ रचून आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानं प्रशासनावर दबाव वाढला. या गंभीर परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून योग्य कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रतीक्षेत असणारे ग्रामस्थ शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा त्यांचं जे घरांचं स्वप्न आहे ते या ठिकाणी कुठंही पूर्ण होताना दिसत नाही. आम्ही सुद्धा प्रशासनाकडं अनेक वेळा पाठपुरावा केला. त्यामुळे आता ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि आम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये उद्या या ठिकाणी सहभागी होतो आहे. आम्ही प्रशासनात जरी प्रत्यक्ष काम करत असलो तरी आता आमच्याकडे सुद्धा पर्याय राहिला नाही. उद्या स्वातंत्र्य दिन आहे, अनेक आपण आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे, परंतु आमच्या वाट्याला हे दुर्दैव आलं आहे. साखर सुतारवाडी ग्रामस्थ, पूर्ण साखर ग्रामस्थ आणि अखंड पोलादपूर तालुक्यावर म्हटलं तरी वावगं होणार नाही. उद्या पूर्ण पोलादपूर तालुका आणि आपली माती आपली माणसं संघटना या साखर सुतारवाडी ग्रामस्थांच्या बरोबर या ठिकाणी आत्मदहन करणार ते आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार आहेत. ज्या टायमाला दरड आली आमच्यावरती त्यामध्ये माझ्या 2 मुली त्याच्यामध्ये दफन झाल्या आणि त्यातनं कुठं जगायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. शासनाने आम्हाला त्या टायमाला आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही पुनर्वसन करून देऊ, घरं बांधून देऊ. अजूनपर्यंत 4 वर्ष उलटून गेली तरी घरांचा अजून पत्ताच नाही आणि शासनाने आमच्यावरती ही वेळ आणून दिली की आम्ही स्वतः आमची चिता रचतो आणि आम्ही स्वतः आम्हाला पेटून घेतो आहे. हे शासनाला आम्ही येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही दाखवून देणार आहोत. 2021 आमचं दरड आली त्यामुळं घर गेलं, सर्व घरातले फ्रॅक्चर आहेत. आता घरचा एकटा करत आहे. एक पुनर्वसनाची आम्ही सरकारकडे मागणी केली होती पण काय झालं नाही. 4 वर्ष झाली आम्ही भाड्यानं राहतो आहे, ते पण आता पॉसिबल होत नाही कारण की भाडं देणं आम्हाला आता परवडत नाही. पुढं काय करणार? पुढं आता सरकारला आम्ही हे करतो आहे, इशारा देतो आहे की आम्ही उद्या 15 ऑगस्टला आत्मदहन करणार आहोत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या महावितरणच्या धोरणाला शेतकरी कामगार पक्षाने तीव्र विरोध दर्शवलाय. वीज ग्राहकांना विश्वासात न घेता हे मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत शेकापनं कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलंय. ग्राहकांच्या घरात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मस्कर यांनी दिलाय. पूर्वीचे मीटर व्यवस्थित असताना नवीन मीटर लावण्याचा अर्थ काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोहा तालुक्यातील असंख्य विद्युत ग्राहकांच्या वतीने या ठिकाणी कार्यकारी अभियंता महावितरण विभाग रोहा यांच्या कार्यालयामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन आम्ही सादर केलेलं आहे. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांवर लादण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला आमचा शेतकरी कामगार पक्षाचा तीव्र असा विरोध आहे. आणि प्रीपेड स्मार्ट मीटर जे जबरदस्तीने या तालुक्यात लावलेले आहेत त्या ठिकाणची जी बिलं आलेली आहेत ती 10 पट बिलं आलेली आहेत, ती सामान्य ग्राहकाला न परवडणारी आहे. आणि सणासुदीचे आता दिवस आहेत आणि मग विद्युत बिलं जी वाढीव भरली नाहीत म्हणून त्या ठिकाणी कनेक्शन तोडायला गेले तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र विरोध करणार आहोत.
कुणाचंही कनेक्शन तोडता कामा नये. आणि या तालुक्यामध्ये रोहा शहर असो ग्रामीण भाग असो, त्या ग्रामीण भागामध्ये जबरदस्तीने जर अधिकारी किंवा अदानीचे जे काही एजंट असतील ते जर त्या ठिकाणी जबरदस्तीने या ठिकाणी प्रीपेड मीटर बसवणार असतील तर ते आम्ही बसून देणार नाही. आज शेतकरी कामगार पक्षाने सनदशीर मार्गाने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आज MSBची जी काही बिलं आहे, महाराष्ट्राच्या शेजारच्या 4-5 राज्यामध्ये विद्युत दर फार कमी आहे आणि या ठिकाणी चौपट रेट आता घेत आहेत. घोड्याच्या वेगात मीटर हे धावतायत आणि त्यामुळं ग्राहकांचं शोषण होणार आहे. आणि म्हणून हे स्मार्ट मीटर, प्रीपेड स्मार्ट मीटर आहेत ते बसू नाही आहेत. आणि या ठिकाणी आज आम्ही सुरुवातीला सनदशीर मार्गाने निवेदन दिलेले आहे, पण यापुढे शेतकरी कामगार पक्ष महाआंदोलन छेडणार आहे. प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग देखील आम्ही त्या ठिकाणी चक्काजाम करू. आज या ठिकाणी सुरुवातीला आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण यापुढे तीव्र आंदोलन शेतकरी कामगार पक्ष करेल आणि या प्रीपेड स्मार्ट मीटरला आम्ही प्रभावीपणे विरोध करू. रायगड जिल्ह्यातील पेडमध्ये JSW कंपनीच्या फेज 3 प्रकल्पावरून वातावरण तापलंय. 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर काही नागरिक या प्रकल्पाला विरोध करतात तर काहींनी समर्थन दर्शवलंय. सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कंपनीच्या माध्यमातून गावात झालेल्या विकास कामांची माहिती दिली. JSW मुळे शिर्की गावात रस्ते, स्मशानभूमी, पाणी यांसारखी अनेक विकास कामं झाली आहेत. हा प्रकल्प प्रदूषण विरहित असल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 5-7 वर्षापासून आमच्या शिर्की ग्रामपंचायतच्या हद्दीत आजपर्यंत जे आम्हाला कंपनीच्या माध्यमातून जो विकास निधी, जो खरोखर आवश्यक असणारा विकास निधी, विकास कामे जी आम्ही कंपनीकडे मागणी केली होती, ती सर्व कामे आम्हाला कंपनीने पूर्ण करून दिलेली आहेत. आणि कंपनीच्या कंपनीने जे आम्हाला सहकार्य केलं होतं आमच्या शिर्की ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकास कामांना, ते चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. तर पहिला प्रश्न आरोग्याविषयी. तर आरोग्याविषयी जो बघा, दर 6 महिन्याला JSW कंपनीच्या माध्यमातून मेडिकल शिबिर, मग ते डोळ्यांचे ऑपरेशन असतील किंवा अन्य, त्याच्यानंतर आमच्या शिर्की गावामध्ये एक जीर्ण झालेलं आरोग्य उपकेंद्र होतं. म्हणजे ते एकदम जीर्ण झालेलं होतं, पण आम्ही कंपनीकडे त्याची मागणी केली तर तिथं कंपनीने आम्हाला तो सुसज्ज असा नवीन मोठा आरोग्य उपकेंद्र बांधून दिला, जेणेकरून आज तिथं आमच्याकडे प्रॉपरली डॉक्टर येतोय आणि चांगले लसीकरण, सर्वात पहिले कोविडची लस ही आम्ही शिर्की ग्रामपंचायत माध्यमातून शिर्की आरोग्य उपकेंद्रामध्ये आम्ही सुरू केली. त्याची एवढी भीषण टंचाई होती, पण कंपनीच्या मार्फत आमच्या गावामध्ये पाण्याचे नळ घरोघरी पुरवले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला पाणी टंचाई प्रॉब्लेम सुटलेला आहे. आणि गावातले तले याच्यामध्ये पण आमचं रॉ मटेरियल जरा म्हणजे सुधारणा झाल्यामुळे त्याचं पाणी बी आम्हाला वर्षभर पूर्ण वापरायला मिळतोय भांडी धुण्यासाठी. हे कुणामुळे साध्य झालेलं आहे? या कंपनीमुळे झालेलं आहे सगळं. JSW कंपनीमुळे आम्हाला हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. त्यांच्यामुळे आम्ही त्यांचे कंपनीचे आभार मानतो. आता फेज 3 येतोय तर पाहिजे, आम्हाला पाहिजे, विस्तार पाहिजे. पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक मालमत्ता कर वसुली विरोधात महाविकास आघाडीनं पोलखोल धडक मोर्चा काढला आहे. या मोर्चात हजारो करदात्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, आप, समाजवादी पार्टी आणि इतर सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे महापालिका प्रशासनावर दबाव वाढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, माजी आमदार बाळमाने, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मनसेचे योगेश चिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून पनवेलमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळबणी बुद्रुक येथे रेल्वे प्रशासनाने तयार केलेला मार्ग धोकादायक बनलाय.
संपार क्रमांक 19 रद्द करून त्या जागी पूल आणि रस्ता बनवण्यात आला। मात्र पहिल्याच पावसाळ्यात तो खचला, यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून अपघाताचा धोका वाढला। या समस्येकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ उपोषणाला बसणार होते। मात्र रेल्वे प्रशासनाने योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित केले। दैनंदिन व्यवहार, दवाखाने, शाळा, कॉलेज आणि शासकीय कामांसाठी याच रस्त्याचा वापर होतो। रस्ता दुरुस्त न झाल्यास अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय। रेल्वे प्रशासनाने रस्ता दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्यास उपोषण स्थगित करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे। की कोकण रेल्वेने कळबडी बुद्रुक येथे एक आमच्या रस्त्यावरती समपार म्हणजे गेट तयार केला होता। तो काही दिवसापूर्वी बंद करून त्याला पर्यायी जोड रस्ता निर्माण केला होता। हा रस्ता केल्याच्याच पहिल्या पावसामध्ये हा रस्ता एवढ्या प्रमाणात खचून गेला की तिथून जाणं येणं कठीण होत होतं। या बाबतीत आम्ही अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला निवेदनं देऊन, तोंडी, फोनवरती संपर्क साधून ह्या गंभीर समस्येची जाणीव करून दिली, परंतु त्याकडं प्रशासनाने, रेल्वे प्रशासनाने कानाडोळा केला आहे, साफ दुर्लक्ष केलं। आता त्या रस्त्याची अशी परिस्थिती काही दिवसांनी होणार आहे की तिथं अपघात सुद्धा होऊ शकतात आणि मग त्याच्यामध्ये वित्तहानी झाली तर आपण भरून काढू शकतो, पण जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? आणि मग ती झालेली जीवितहानी भरून निघणार नाही। आणि म्हणून मग आम्ही ह्या 4-5 गावातल्या लोकांनी शेवटी हा इलाजच नाही म्हणून आम्ही उद्या 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचं ठरवलं आहे। या बाबतीत आम्ही खेड पोलीस स्टेशन, तहसीलदार, प्रांत अधिकारी, रेल्वे स्टेशन या सगळ्यांना आम्ही ह्या संबंधी निवेदनं दिलेली आहेत। आता काल रेल्वेचे काही अधिकारी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आले होते। आम्ही गावातले ह्या काही ग्रामस्थ आणि त्यांच्यासमोर चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी असे सांगितले की हा जो रस्ता आहे तो सार्वजनिक बांधकामकडे हे केलेलं आहे, काय केलेलं आहे, तुमचं सामंजस्य करार त्यांचा झालेला आहे, त्यांचा रेल्वेचा, त्याच्यामुळे तो आता त्यांच्याकडे आहे। तरीसुद्धा आम्ही ह्या रस्त्यावर तात्पुरतं दुरुस्त केलेलं आहे असं ते का म्हटले। तर ते म्हटले तुम्ही म्हणून तुम्ही हे उपोषण मागे घ्या। आम्ही त्यांना असं सांगितलं, तुम्ही आम्हाला असं लिहून द्या, लेखी द्या की अमुक ह्या दिवसापर्यंत किंवा ह्या महिन्यापर्यंत आम्ही हा रस्ता सुस्थितीत करून देतो आणि चांगला करून देतो। पण त्यांनी त्या पद्धतीने काहीच लिहून दिलं नाही। पण आम्ही त्यांना म्हटलं 13 तारखेला मामलेदारांनी म्हणजे तहसीलदारांनी मीटिंग लावली, त्या मीटिंगला तुम्ही या, त्याच्या तिथं आपला निर्णय होईल। पण कालच्या त्या सभेला रेल्वेचा कुठलाही अधिकारी उपस्थित राहिला नाही आणि म्हणून तो निर्णय न झाल्यामुळं आम्ही या उपोषणावर ठाम आहोत। चिपळूणमध्ये काँग्रेस पक्षाने वोट चोरी प्रकरणी जोरदार आंदोलन केले। जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष लिकात शहा यांच्यासह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहादूर शेख नाक्यावर निदर्शने केली। बहादूर शेख नाक्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली। देशात सुरू असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करण्यात आला। जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई, तालुका अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक कादरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। यांनी जी कर्नाटकमध्ये पत्रकार परिषद घेतली, कर्नाटक लोकसभेमध्ये महादेवा विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने मतनोंदणी केलेली होती, जवळजवळ त्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मतदान हे बोगस होतं। बरेचसे एका पत्त्यावरती 80-80 नावं होती, एक मतदाराचे 4-4 ओळखपत्र होती। अशा पद्धतीने जो मुद्दा मांडला, या मुद्द्याला लोकसभेमध्ये कालही आंदोलन झालं आणि देशात चालू आहे। मुळातच भारतीय लोकशाहीमध्ये संविधानानं प्रत्येक संस्थांना स्वातंत्र्य दिलेलं आहे। निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग हे भाजपच्या हाताखालचं पिल्लू असल्यासारखं काम करीत आहे। मुळातच निवडणूक आयोगाची स्वतंत्रता
यावरती सर्व जनतेला, देशातील 140 करोड जनतेला विश्वास राहिलेला नाही, कारण ही डुप्लिकेट नावे, बोगस मतदान या पद्धतीने निवडणूक जिंकू शकतात असा राहुल गांधीचा दावा आहे। आणि राहुल गांधींना मुळातच चोर, आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार करतो, तर तक्रार केल्यानंतर ते म्हणतात तुम्ही ॲफिडेविट करून द्या की तुमच्या घरी चोरी झाली आहे। अशा पद्धतीने या देशातील सरकार संविधानाचं हनन करत आहे। यामध्ये निवडणूक आयोग देशामध्ये हुकुमशाहीसारखी वागत आहे। या देशामध्ये एक प्रकारे हुकुमशाही लादलेली आहे। या सर्वांचा आम्ही आज निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलोय आणि हा आंदोलन असेच पुढे चालू राहील। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी संविधान लिहिलं आणि हे संविधान आजच्या घडीला पायदळी तुडवलं जातंय। एक पर्सन एक वोट, एक मानव एक वोट अशी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रत्येक वर्गाला जे राईट मिळवून दिले, जे एक हे मिळवून दिलेलं आहे, त्याचं आज कुठे ना कुठे पालन नाही होते। ह्याचं खूप प्रामुख्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही भारत देशामध्ये हे दिसत आहे आणि हे खूपच निंदनीय आहे की हे देशाचे पंतप्रधान हे सगळं लादून आणतायत, तर हे खूपच चुकीचं आहे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आंबेडकरांचा Yes हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes हो, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नहीं चलेगी, नहीं चलेगी, चोरी नहीं चलेगी। गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराबाबत साने गुरुजींनी व्यक्त केलेले विचार एका व्हिडिओद्वारे स्टेटसला ठेवलेत। या व्हिडिओमध्ये पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून शिवाजी महाराजांचा आरमार नष्ट केल्याचा उल्लेख आहे, जे आरमार अंग्रे यांनी सांभाळले होते। जाधव यांच्या स्टेटसमुळे ब्राह्मण समाजामध्ये नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जाते। साने गुरुजींनी मांडलेले विचार जाधव यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केल्यानं या वादाला आणखी हवा मिळण्याची शक्यता आहे। यामुळे राजकीय वातावरण तापण्याची देखील शक्यता आहे। यापूर्वी भास्कर जाधव आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात सापडलेत। रायगड जिल्ह्यातील शिवथर येथील रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका पत्रकाराने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाल करत रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे। समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाने पावन झालेल्या शिवथर गळीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि समर्थ भक्तांना ये-जा करताना अनेक अडचणी होत होत्या। अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले। गणपती उत्सव तोंडावर असताना पत्रकार तुकाराम साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला 15 ऑगस्टपर्यंत खड्डे भरण्याची डेडलाईन दिली होती, अन्यथा 15 ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता। यानंतर बांधकाम विभागाने तातडीने बारसगाव ते शिवथर या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असून पत्रकार साळुंखे यांचे आभार मानले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तळवडे गावचे 97 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सखाराम राजाराम साळवी यांनी आपल्या घरी तिरंगा फडकवून हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शासनाने सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। देशाच्या अमृत महोत्सवातही साळुंखे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता। या उपक्रमामुळे देशाचा झेंडा आपल्या घरावर फडकवण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले। तरुण पिढीमध्ये देशाबद्दल प्रेम आणि आदर वाढण्यासाठी सरकारने असे उपक्रम नेहमीच राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तळवडे गावी साळवी यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून त्याला सलामी दिली, ज्यामुळे परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं। 15 ऑगस्टनिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त गेल्या वर्षीचा झेंडा माझ्या घरी फडकला गेला, यंदाही ती फडकण्याची संधी मला मिळाली। याबद्दल मी पंचायतीचे इथील सगळे केंद्र सरकारचे आभार मानत आहे। अशा स्वातंत्र्य दिन वर्षोवर्षी साजरा व्हावा ही सदिच्छा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यात आला। येत्या 27 ऑगस्टपासून कोकणात गणेशोत्सव सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर लाखो चाकरमानी आपल्या गावी जात असतात, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि प्रवास सुखकर होणे अत्यंत आवश्यक आहे।
मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीनं 10 ऑगस्ट रोजी महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक समस्यांवर आंदोलन केलं होतं। त्यांनी अजितदादांसोबत बैठक घेण्याची मागणी केली होती। त्यानुसार ही बैठक पार पडली आहे। बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह संबंधित विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते। गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। राजापूर तालुक्यातील कोंडे केळवली विभागात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रयत्नातून आणि अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला। याच कार्यक्रमात नारळ वाढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात अनेक महिलांनी सहभाग घेतला। अपूर्वा सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झालं। आमदार किरण सामंत यांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेलं वचन पूर्ण करत परिसरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक रुग्णवाहिकेची सोय केली आहे। या रुग्णवाहिकेमुळे कोंडे केळवली भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणार आहे। जेव्हा आपण उतरलो तेव्हा आपण ॲम्ब्युलन्ससाठी शब्द दिलेले होते, कारण आपल्याकडे ॲम्ब्युलन्स किंवा अशा वैद्यकीय सुविधा आहेत या कुठेतरी ह्या विधानसभेत आपल्या कमी आहेत। आपल्याला एक तर रत्नागिरी गाठावी लागते किंवा सिंधुदुर्ग गाठावा लागतो। तर ही फक्त सुरुवात आहे। याच पद्धतीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देखील आपण वचनांमध्ये आपल्या दिलेलं होतं, त्याचा देखील आपल्याकडून योजना पाठपुरावा होणार आहे। माझी फक्त आपल्या कार्यकारिणीला म्हणजे नाना असेल महेश असेल त्याला एकच विनंती आहे की ड्रायव्हर्सचे जे नंबर आहेत किंवा ॲम्ब्युलन्स जे ऑपरेट करणार आहेत यांचे नंबर कृपया व्हॉट्सअप ग्रुपवरून प्रोव्हाइड करा। कारण कसं आहे, आम्ही जेव्हा दौऱ्यांवर असतो तेव्हा सगळीकडे रेंज नसतो आणि संपर्क काय सांगून येत नाही। त्याच्यामुळे सगळ्यांच्या फोनवरचे नंबर मानव तेव्हा ॲम्ब्युलन्स कोण ऑपरेट करतोय गरजेला फक्त फोन लावून देईल। त्याच्यासाठी तुम्ही कमिटी तयार करा ॲम्ब्युलन्ससाठी तर त्याच्यावर प्लीज तुम्ही सगळं रोटेट करा। स्पर्धा होतच राहणार, पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला तरुण पिढीला देखील प्लॅटफॉर्म द्यायचे आहे। मनोरंजन स्पर्धा सुद्धा होणार आहे, खेळाडूंच्या स्पर्धा सुद्धा होणार आहेत, पण आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असं म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात युवा सेना उपजिल्हाप्रमुख परेश प्रदीप किल्लेकर यांच्या माध्यमातून आमदार महेंद्र शेठ दळवी चषक दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रक्कम 1,51,000 रुपये आणि मानाची ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे। अलिबाग, मुरुड, रोहा यांसारख्या विविध भागातील गोविंदा पथके यात सहभागी होतात। या कार्यक्रमाला महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावण्यवती सायली पाटील विशेष आकर्षण असणार आहे। तर आमदार महेंद्र दळवी, त्यांच्या पत्नी मानसी दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाऊ केणे तसेच दिलीप शेठ भोईर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मुरुडमधील हा दहीहंडी उत्सव एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय कार्यक्रम बनला आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी मानाची दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे आणि विशेष म्हणजे या उत्सवाला महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावण्यवती सायली पाटील ही येणार आहे। तरी सर्व मुरुडकरांनी या कार्यक्रमाचे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय महाराष्ट्र। रामकृष्ण हरी माऊली, मी सायली पाटील मी येत आहे तुमच्या भेटीला दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आपल्या मुरुड नगरीमध्ये कार्यसम्राट दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी चषक भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त मला आमंत्रित केलं आहे। युवा सेना उपजिल्हा प्रमुख रायगड तसेच मुरुड समाज मुरुड तालुका अध्यक्ष सन्माननीय परेशदादा किल्लेकर। नाद करते काय, यायलाच लागते। धन्यवाद। मंडणगड तालुक्यातील नूतन विद्या मंदिर शाळेमध्ये दहीहंडीचा उत्सव अगदी शिगेला पोहोचला होता। विद्यार्थ्यांनी जोरदार पाऊस असूनही डीजेच्या तालावर थिरकत दहीहंडी साजरी केली। पारंपरिक वेशभूषेत आणि उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी एकजुटी दाखवत दहीहंडी फोडली आहे। या शाळेची ओळखच शिक्षणासोबत सण समारंभांची शिकवण अशी आहे आणि या उपक्रमामुळे ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। दहीहंडी उत्सवामुळे शालेय परिसर चैतन्यमय झाला होता। अनेक शिक्षक आणि कर्मचारी देखील या विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झाले होते। यावर्षीचा दहीहंडी उत्सव विशेष आनंददायी ठरलाय, ज्यामुळे उपस्थितांना त्यांच्या बालपणीची आठवण झाली। सन 2025 मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाचे आयोजन करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने मुख्यमंत्री महोदयांनी 14 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये पसायदान म्हणण्याचे निर्देश दिले आहेत। या आवाहनाला प्रतिसाद देत पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या गोळेगणी शाळेत आणि माध्यमिक शाळेत पसायदानाचे आयोजन करण्यात आले होते। सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या पसायदानाचे संगीतमय गायन केले। शाळेचे मुख्याध्यापक
विलास जाधव यांनी पसायदानाचे महत्त्व सांगितले आणि त्याच्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांगितला। केंद्रप्रमुख सचिन दरेकर यांनी संत माऊलींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी घटनांविषयी माहिती दिली। यावेळी माऊलींनी दिलेली शिकवण आणि ज्ञान आपण आचरणात आणावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्री वाघजाई देवी मित्रमंडळ शिवतर खिंडवाडी यांच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम पार पडला आहे। मंडळानं परिसरातील शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्राचं वाटप केलं आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। शाळेतील शिक्षकांनी मंडळाच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्यांचे आभार मानले। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळते असं मत शिक्षकांनी व्यक्त केलं आहे। वाघजाई मित्रमंडळाच्या सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांचं अभिनंदन होत आहे। भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मानस मंडळानं व्यक्त केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोहान येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात शालेय समितीचे सदस्य बाळाजीराव मोरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दत्ताशेठ भिलारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमात दत्ताशेठ भिलारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी मोफत वह्यांचं वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। तालुका प्रमुख दत्ताशेठ भिलारे यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचं कौतुक केलं आणि संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरुमकर सर यांनी केले, तर शेवटी शत्रुघ्न मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। खेड तालुक्यातील भडगाव खोंडे येथे तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते सूरज बळीराम जोगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। खेड कुणबी समाज उन्नती संघाचे तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत। ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण भिवा पाटील यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं, तर सरपंच दीपक पदुमले आणि ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी वाजे सावंत प्रमुख उपस्थित होते। माजी सरपंच अनंत लाले यांनी सूरज जोगळे यांचे नाव सुचवले आणि सुरेश चिकणे यांनी त्याला अनुमोदन दिले। मावळते अध्यक्ष दिवाकर प्रभू यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सूरज जोगळे यांच्याकडे पदभार सोपवला। आपल्या कार्यकाळात सदस्यांनी चांगले सहकार्य केल्याचे दिवाकर प्रभू यांनी सांगितले। नवनिर्वाचित अध्यक्ष सूरज जोगळे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।